नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसांपासून सतत इन्क्वायरी, कॉल, मेसेजेस चालू होते की नवीन बॅच कधी चालू होणार आहे, टीम सारथीची नवीन बॅच कधी चालू होणार आहे. तर टीम सारथी ही नवीन बॅच सारथी अचिव्हर्स बॅच 1 म्हणून 11 एप्रिल 2022 ला म्हणजे अजून एक 8-10 दिवसांनी आपली एक नवीन बॅच चालू होते. बॅचचं नाव आपण मुद्दामून बदललं. याच्या आधी बिगिनर्स बॅच 1, बिगिनर्स बॅच 2, बिगिनर्स बॅच 3 अशा जवळपास बिगिनर्स बॅच 10 पर्यंतच्या सर्व बॅचेस झाल्या. आता काहीतरी नवीन इनिशिएटिव्ह म्हणून आपण सारथी अचिव्हर्स बॅच चालू केली आहे. आता ह्या अचिव्हर्स बॅच मध्ये नेमकं काय काय असेल, कशा पद्धतीने आपली बॅच चालेल, ऑनलाईन असेल का, ऑफलाईन असेल का, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये किंवा या छोट्याशा सेशन मध्ये समजून घेऊया. तर बघा, एकंदरीत ही जी आपली सारथी अचिव्हर्स बॅच 1 म्हणून जी 11 एप्रिल 2022 ला चालू होणार आहे, ही बॅच दोन्ही मोड मध्ये असेल, ऑनलाईन प्लस ऑफलाईन. ऑनलाईन मध्येही ही बॅच असेल प्लस ऑफलाईन मध्ये पण ही बॅच असेल. ऑनलाईन पण तुम्हाला करता येईल आणि ऑफलाईन पण तुम्हाला करता येईल. डिपेंड्स ऑन यू, तुम्हाला ऑनलाईन करणं शक्य आहे का तुम्हाला ऑफलाईन करणं शक्य आहे, याच्यावर डिपेंड करतं तुम्हाला ही बॅच ऑनलाईन करायची का ऑफलाईन. आपल्याकडे दोन्ही मोड मध्ये ही बॅच अवेलेबल असेल, ऑनलाईन मोड मध्ये पण आणि ऑफलाईन मोड मध्ये पण. तर ह्या बॅच मध्ये काय काय शिकवले जाईल, कोणकोणते विषय शिकवले जाईल, कोणकोणत्या एक्झामची तयारी ह्या बॅच मधून करून घेतल्या जाईल. तर बघा, बॅच टार्गेटेड फॉर कोणकोणत्या एक्झामला टार्गेट करून. आता नेक्स्ट मंथ मध्ये SBI क्लेरिकलची ऍड येईल, RRB PO असेल, RRB क्लर्क असेल, IBPS PO, IBPS क्लर्क, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर ज्याला स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून आपण म्हणतो, तर ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर अशा जवळपास सगळ्याच बँकिंग एक्झाम प्लस SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक्झाम, ह्या सगळ्याच एक्झामची तयारी सारथी अचिव्हर्स बॅच 1 मधून करून घेतल्या जाईल. ह्या सर्वच एक्झाम बँक प्लस SSC अशा सर्वच एक्झामची तयारी आपल्या सारथी अचिव्हर्स बॅच 1 मधून करून घेतल्या जाईल. मग सर फक्त तुम्ही प्रीच शिकवणार का फक्त तुम्ही मेन्स शिकवणार, तर आपल्या ह्या बॅच मध्ये प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू म्हणजे जोपर्यंत विद्यार्थ्याचं फायनल सिलेक्शन होत नाही, जोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याचं फायनल सिलेक्शन होत नाही, तोपर्यंतची सर्व तयारी या बॅच मधून करून घेतल्या जाईल सारथी अचिव्हर्स बॅच 1 मधून. मग ऑफिसर लेवलला इंटरव्ह्यू असतो, असिस्टंट लेवलला, क्लेरिकल लेवलला इंटरव्ह्यू असतो. फक्त प्री आणि मेन्स असेल तर ज्या ज्या एक्झाम असेल त्या त्या हिशोबाने तुमची पूर्ण तयारी एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या ह्या बॅच मधून करून घेतल्या जाईल. मग फक्त ह्याच वर्षीची एक्झाम का, तर नाही, अपकमिंग येणाऱ्या सगळ्याच IBPS च्या एक्झाम, अपकमिंग या वर्षी असो, नेक्स्ट इयरला असो, कोणतेही एक्झाम असो, सिलेबस कॉन्स्टंट असतो, सिलेबस कधी चेंज होत नाही. तुम्ही आता एकदा सिलेबस शिकून घेतले तर पुढचं वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष तुम्ही कधीही पेपर देतात. इव्हन तुम्ही अंडर ग्रॅज्युएट आहे तरी सर मला बॅच जॉईन करायची आहे, काहीही हरकत नाही. अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी सुद्धा बॅच जॉईन करतात. सेकंड इयरला असताना, फर्स्ट इयरला असताना, थर्ड इयरला असताना, ग्रॅज्युएशन चालू असताना सोबत सोबत बँकिंग प्लस SSC ची तयारी करतात. जसं की ग्रॅज्युएशन पूर्ण होतं तसं लगेचच पेपर देता येतो आणि लगेचच यश भेटतं. सोबत सोबत ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी पण बॅच जॉईन करून पटपट पटपट सिलेबस शिकून पण यशस्वी होऊ शकतात. तर या सगळ्याच गोष्टी तुम्हाला या बॅच मधून भेटतील. बँकिंग प्लस SSC, प्री असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, या सगळ्याच गोष्टी. आणि महत्वाचं म्हणजे बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मोड मध्ये असेल. आता बघा, यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तर फीचर्स काय काय. मी सुरुवातीला ऑफलाईन बॅच बद्दलचे फीचर्स सांगतो की ऑफलाईन बॅच मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी कव्हर करून घेणार आहे किंवा ऑफलाईन बॅचचे फीचर्स काय काय असणार आहे, ऑफलाईन बॅचची फी स्ट्रक्चर काय असेल. त्यानंतर मी लगेचच्या लगेच ऑफलाईन झाल्यानंतर ऑनलाईन बॅच कशी परचेस करायची किंवा ऑनलाईन बॅच मध्ये कोणकोणते फीचर्स असतील, ऑनलाईन बॅच कोणत्या ऍपवर असतील का, त्या सगळ्या गोष्टी मी सांगतो. आता सुरुवातीला बघा, ऑफलाईन सायलेंट फीचर ऑफ ऑफलाईन बॅच. सर ऑफलाईन बॅच मध्ये तुम्ही आम्हाला कोणकोणते फीचर्स देणार आहे. बघा, पूर्ण कंप्लीट ऑफलाईन बॅच असेल, पूर्ण तुमची प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू पूर्ण तुम्हाला ऑफलाईन टीचिंग करून घेतलं जाईल. सर शिकवणं तर झालं, पण ज्या गोष्टी आम्ही शिकलोय खरंच त्या गोष्टी इम्प्लिमेंट कराव्या लागतात आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्हाला कुठेतरी टेस्ट द्याव्या लागतात.
तर त्यासाठी तुम्हाला आपण फ्री ऑफ कॉस्ट क्लास कडून अड्डा 247 ची टेस्ट सिरीज परचेस करून देतो किंवा अड्डा 247 ची टेस्ट सिरीज तुम्हाला लॉग इन करून देतो, जेणेकरून तुम्हाला फ्री ऑनलाईन टेस्ट देत येतात पूर्ण एक वर्ष तुम्ही अड्डा 247 सारख्या ऑल इंडिया प्लॅटफॉर्मवर टेस्ट देऊ शकता आणि ऑल इंडिया मध्ये आपला रँक कुठे आहे किंवा आपण कुठे आहे ह्या गोष्टी आपण चेक करू शकतो. म्हणून एक वर्षाची टेस्ट सिरीज तुम्हाला या बॅच मधून फ्री ऑफ कॉस्ट भेटते, पूर्ण कंप्लीट ऑफलाईन बॅच भेटते. सर तुमचे स्वतःचे बुक्स आहे की आम्हाला बुक्स बाहेरून परचेस करावे लागेल, तर अजिबात नाही, बाहेरून अजिबात बुक परचेस करायचं काम नाहीये. तुमचे जे काही सगळे सब्जेक्ट असतील तर पूर्ण 5 सब्जेक्ट असतात, तर 5च्या 5 सब्जेक्टचे बुक आपले टीम सारथीचे किंवा सारथी पब्लिकेशनचे आहे. मग क्वांटचं बुक असेल, रिझनिंगचं असेल, इंग्लिशचं असेल, जनरल अवेअरनेसचं असेल, ऍग्रिकल्चरचं असेल, सगळे बुक तुम्हाला या बॅच मध्ये फ्री ऑफ कॉस्ट भेटतील. सगळे बुक तुम्हाला ऑफलाईन मध्ये फ्री ऑफ कॉस्ट भेटतील. मग क्वांटचं बुक त्या फॅकल्टीने बनवलं, रिझनिंगचं बुक त्या फॅकल्टीने, इंग्लिशचं त्या फॅकल्टीने, असं प्रत्येक बुक ज्या त्या फॅकल्टीने बनवलेलं आहे तर ह्या हिशोबानुसार. त्याच्यानंतर सर ऑफलाईनला डाऊट क्लिअरिंग फॅकल्टीज किंवा डाऊट क्लिअरिंग फॅसिलिटीज आहे का, तर 100%. तुम्हाला रोज 4 लेक्चर असतात. मग ते लेक्चर संपल्यानंतर दिवसभर सगळेच फॅकल्टी किंवा ज्याच्या त्याच्या वेळानुसार जे ते फॅकल्टी ऑफिसला अवेलेबल असतं. तुम्हाला कोणताही डाऊट असला तर तुम्ही ऑफिसला येऊन विचारू शकता की सर मला असा पर्टिक्युलर डाऊट आहे आणि तो डाऊट सोडवून द्या. तर तुम्हाला कोणतीही फॅकल्टी तो डाऊट सोडून देईल. तर डाऊट क्लिअरिंग फॅसिलिटीज तुम्हाला त्याच्यामध्ये, त्यासाठी जी फॅकल्टी तुम्हाला शिकवते तीच फॅकल्टी डाऊट क्लिअर पण करून देते. एक्स्ट्रा प्रॅक्टिसचं मटेरियल पण तुम्हाला दिलं जातं, पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये असेल, झेरॉक्सच्या फॉर्मॅटमध्ये असेल. ह्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त पण एक्स्ट्रा प्रॅक्टिस मटेरियल तुम्हाला दिलं जातं, पुस्तकांच्या व्यतिरिक्त पण. हे एक ऑफलाईनचं फीचर्स आहे, पुस्तकाच्या व्यतिरिक्त पण. सोबत टॉपिक वाईज क्विजेस इन मोबाईल ऍप. आपल्या सारथीचं मोबाईल ऍप आहे, मी पुढे सांगणार आहे कोणतं मोबाईल ऍप आहे काय आहे. तर आपलं स्वतःच एक मोबाईल ऍप आहे, त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळे क्विजेस येतात, तर तुम्ही ते सोडवून पाहू शकतात. तर हे सर्व फीचर्स तुमचे सायलेंट फीचर्स आहे तुमचे ऑफलाईन बॅचचे. सर ऑफलाईन बॅच चालू कुठे होणार आहे? नूतन कॉलनी सिग्नल औरंगाबाद. म्हणजे औरंगाबाद सिटीमध्ये ही जी आपली सारथी अचुअर्स बॅच 1 म्हणून आहे, तर ही तुमची औरंगाबाद सिटीमध्ये नूतन कॉलनीला चालू होणार आहे. त्यानंतर सर बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षाची असेल. बॅचची व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षाची बॅचची व्हॅलिडिटी असेल. आणि फीज बद्दल बोलायचं झालं तर 20,000 रुपये ही ऑफलाईनची फीज आहे. 20,000 रुपये ही ऑफलाईनची फीज आहे, पूर्ण 20,000 रुपये. ओके. मग डेमो लेक्चर असतात का, कसे असतात त्याबद्दल पण मी पुढे बोलणार आहे की 3-4 दिवस 5 दिवस तुम्ही डेमो लेक्चर करू शकता. सगळ्या गोष्टी तुम्ही आधी पाहू शकता त्या सगळ्याच गोष्टींबद्दल. हे झाले सायलेंट फीचर ऑफलाईनचे. सर ऑफलाईनचे अजून काही फीचर्स आहेत का? हो सर, याच्या व्यतिरिक्त पण पर्सनल काउन्सिलिंग, डाऊट क्लिअरिंग तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन तुम्ही करू शकता. सर क्लासची फ्री रिडिंग हॉल आहे, कॉम्प्युटर लॅब आहे, वायफाय फॅसिलिटी आहे. तर क्लासकडून तुम्हाला रिडिंग हॉल प्रोव्हाइड केला जातो. वायफाय असेल, कॉम्प्युटर लॅब असेल, ह्या सगळ्या गोष्टी क्लासकडून प्रोव्हाइड केल्या जातात. सोबत सारथी पब्लिकेशन क्लासचे बुक्स पण याच्यातून प्रोव्हाइड केले जातात. तर हे सगळे फीचर्स ते आपले ऑफलाईन बॅच बद्दल जे विद्यार्थी औरंगाबाद मध्ये येऊन इथं राहून शिकू इच्छिता त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे सारे फीचर्स आहेत. आता सर काही विद्यार्थी अशा पण असतात, सर माझं ग्रॅज्युएशन चालू आहे, मी तर औरंगाबादला येऊ शकत नाही. सर माझे काही वेगळे प्रॉब्लेम आहे, मी औरंगाबादला येऊ शकत नाही. सर माझा घरीचा अभ्यास चांगला होतो, मी औरंगाबादला येऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन बॅच पण आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन बॅच पण तुम्ही करू शकता. सायलेंट फीचर्स ऑफ ऑनलाईन बॅच काय आपण ते बघू. हीच बॅच सारथी अचुअर्स बॅच, जे काही क्लासरूम मध्ये चालू आहे तेच तुम्हाला घरी मोबाईलवर दिसेल. जे काही क्लासरूम मध्ये चालू आहे तेच तुम्हाला फक्त घरी मोबाईलवर दिसेल, बाकीच्यांना ते समोर दिसेल. ह्या हिशोबाने आपली ऑनलाईन बॅच पण आहे. सर ऑनलाईन बॅचचे फीचर्स काय? सेम तुम्हाला ऑफलाईनला अड्डा 247 चे टेस्ट सिरीज भेटतात, इथं पण भेटतात. पर्सनल काउन्सिलिंग तुम्हाला फक्त टेलिफोनवरून कॉलिंग वगैरे करून तुमची पर्सनल काउन्सिलिंग करावी लागेल, किंवा वेळ भेटला त्या केसमध्ये तुम्ही औरंगाबादला येऊन पण पर्सनल काउन्सिलिंग करू शकतात. सर डाऊट क्लिअरिंग, ऑफलाईनचे विद्यार्थी तर डाऊट क्लिअरिंग करू शकता ऑफिस येऊन. तुमच्यासाठी एक ग्रुप बनवलेला असतो सर्वांसाठी,
त्या ग्रुपवर तुम्ही तुमचा पर्टिक्युलर डाऊट टाकू शकतात आणि त्या ग्रुपवर तुम्हाला त्या डाऊटचं सोल्युशन पण भेटतं, म्हणजे डाऊट क्लिअरिंग पण होतो. तर स्टडी मटेरियल तुम्हाला ऑफलाईन मध्ये पण सारथी पब्लिकेशनचे सगळे बुक्स भेटतील. जसे ऑफलाईन मध्ये बुक्स भेटतील तसेच तुम्हाला ऑनलाईन मध्ये पण सारथी पब्लिकेशनचे सर्वच बुक्स भेटतील. मग क्वांट, रिजनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, ऍग्रिकल्चर सगळे पुस्तकं, सगळे बुक्स तुम्हाला कुरिअरनी तुमच्या घरी येतील. बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर पुढच्या 15 दिवसामध्ये कुरिअरने सगळे पुस्तकं तुमच्या घरी येतील. म्हणजे स्टडी मटेरियल पण तुम्हाला पूर्ण भेटत, जे ऑफलाईन मध्ये भेटत ते स्टडी मटेरियल. क्लासरूम नोटच्या पीडीएफ तुमच्या ग्रुपवर येतील आणि याची पण व्हॅलिडिटी 1 वर्षाची असेल. म्हणजे ऑनलाईन बॅचची व्हॅलिडिटी पण 1 वर्षाची असेल. सर बुक्स बद्दल तर ते कुरिअरने घरी येतील. सर डाऊट क्लिअरिंग माझी ग्रुपवर होईल. सर पर्सनल काउन्सिलिंग तुम्ही आम्हाला कधीही कॉल करू शकता. सर मला टेस्ट द्यायची आहे, तुला पण 8% फोर्सची टेस्ट सिरीज 1 वर्षापर्यंत अवेलेबल असेल. 1 वर्षापर्यंत अवेलेबल असेल. तर हे सर्व सायलेंट फीचर्स आहे सारथी अच्युअर्स बॅच ऑनलाईनचे. तर सोबत हे झालं. मग याचं फीज स्ट्रक्चर काय आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होणार आहे बघा. ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन असेल, तुम्हाला क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि ऍग्रिकल्चर हे पाचही सब्जेक्ट शिकवले जातील. फक्त एक मुद्दा आहे, जे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे त्यांच्यासाठी ऍग्रिकल्चर हा एक सब्जेक्ट असतो. जे तुम्ही 4 वर्षामध्ये ग्रॅज्युएशन पिरियड मध्ये ज्या काही गोष्टी शिकले तो ऍग्रिकल्चर सब्जेक्ट त्याच्यामध्ये ऍड असतो. ज्यांचं BA, BCom, BSc, BCS, इंजिनिअरिंग, बीटेक वगैरे यावाल्या गोष्टी झालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी क्वांट, रिजनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, ऍग्रिकल्चर साठी एक ऍडेड ऍडव्हान्टेज आहे का तुम्ही ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचा पेपर देऊ शकता. जो पेपर फक्त ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचा पेपर हा फक्त ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट देऊ शकतो. आणि ऍग्रिकल्चर वाले विद्यार्थी PO प्लस क्लर्क म्हणजे बँकिंगच्या कोणत्याही ऑफिसर पदाचा किंवा क्लिनिकल पदाचा पेपर देऊ शकतो. फक्त एक ऍडेड ऍडव्हान्टेज म्हणून ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचा एक एक्स्ट्रा पेपर तुम्हाला देता येतो, तर तो विषय पण तुम्हाला इथे शिकवला जातो. बाकी जनरल बँकिंग साठी क्वांट, रिजनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस हे 4 सब्जेक्ट आहे. ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट साठी हे 5 सब्जेक्ट आहे. मग सर याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. सर आता जे जनरल बँकिंग करतात ते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना प्रोबेशनरी ऑफिसर किंवा क्लर्क या 2 पोस्टची किंवा जनरल बँकिंगची म्हणजे ऍग्रिकल्चर सोडून ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन ऍग्रिकल्चर मध्ये नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन जनरल बँकिंगची फीज आहे फक्त 10,000 रुपये. ऑनलाईन जनरल बँकिंगची फीज आहे फक्त 10,000 रुपये. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन ऍग्रिकल्चर मध्ये झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी तुमची बॅचची फीज आहे 12,500 रुपये. तुमची बॅचची फीज आहे 12,500 रुपये. सर मग हे आमच्यासाठी हे 12,500 का इथं 10,000 रुपये का? तर इथं फक्त 4 विषय शिकवले जातात. इथं तुम्हाला 5 विषय शिकवले जातात. क्वांट, रिजनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस प्लस ऍग्रिकल्चर. तुम्ही मागच्या 4 वर्षामध्ये ऍग्रिकल्चर मध्ये जे काही शिकले ते तुम्हाला इथं 6 ते 8 महिने प्रॉपर शिकवलं जातं. सोबत त्याच्याच मध्ये तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर नावाचं 700 ते 800 पानांचं एक प्रॉपर बुक पोंगे सरांनी बनवलेलं आहे. ते बुक पण तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट भेटतं. तुमच्या पेपरच्या आधी तुमच्या ऍग्रिकल्चर रिलेटेड टेस्ट सिरीज असेल वगैरे त्या सगळ्या गोष्टी इथं कव्हर करून घेतल्या जातात. म्हणून तुमची फीज किंचित जास्त म्हणजे थोडीशी 2,500 रुपयांनी जास्त आहे ऍज कम्पेअर टू अदर स्टुडंट. मग तुम्हाला जनरल बँकिंग करायची आहे तुम्ही हे जॉईन करा. तुम्हाला ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर प्लस जनरल बँकिंग. सर इथं फक्त AFO ची तयारी होईल का? नाही. इथं AFO प्लस जनरल बँकिंग म्हणजे ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर प्लस PO आणि क्लर्क इथं तुमची सगळ्यांची तयारी होईल. इथं तुमची प्रोबेशनरी ऑफिसर आणि क्लेरिकलची तयारी होईल. तर सर या 2 गोष्टी मला याच्यातून कळाल्या. हे 5 विषय ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट साठी आणि 4 विषय जनरल बँकिंग वाल्यांसाठी. तर हे सारथी अच्युअर्स बॅच 1 ऑनलाईनची ही फीज आहे 10,000 रुपये आणि 12,500 रुपये या हिशोबाने. मग तुम्हाला कोणत्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामधून सांगितल्या. त्याच्यानंतर सर पुढचा महत्वाचा मुद्दा फॅकल्टीज कोण कोण असणार आहे
शिकवणारे फॅकल्टीज कोण कोण असणार आहे? तर बघा, शिकवायला राहुल मिसाळ सर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड शिकवतील, क्वांट ज्याला आपण मॅथ म्हणतो. तर राहुल मिसाळ सर काय शिकवतील? क्वांट शिकवतील. त्यानंतर प्रदीप पाटील सर तुम्हाला इंग्लिश शिकवतात, ज्ञानदेव वराडे सर लॉजिकल रिझनिंग, मी स्वतः अक्षय चोळके जनरल अवेअरनेस आणि ऍग्रिकल्चर शिकवायला सिद्धेश्वर कोंगे सर. तर या 5 फॅकल्टी बद्दल बोलायचं झालं किंवा ह्या सर्वच 5 विषयांच्या 5 फॅकल्टी बद्दल बोललो, तर प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये यश मिळवलेलं आहे. प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये यश मिळवलेलं आहे. आजही प्रत्येक व्यक्ती स्क्राईब म्हणून म्हणा किंवा पेपर बघण्यासाठी आजही एक्झाम सेंटरला किंवा एक्झाम देतात की बदलता पॅटर्न काय, पेपर कोणत्या कोणत्या पद्धतीने बदलतोय, त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कसं शिकवलं पाहिजे, या सगळ्याच गोष्टी आजही हे सगळे टीचर करतात. म्हणून सर सपोज राहुल मिसाळ सरांबद्दल बोललं तर त्यांना जवळपास 10 वर्षापर्यंत ह्या फील्डमध्ये अनुभव आहे. प्रदीप पाटील सर एक 15 वर्षापासून ह्या फील्डमध्ये टीचिंग करतात. ज्ञानदेव वराडे सर मागच्या 10 ते 11 वर्षांपासून या फील्डमध्ये टीचिंग करतात. मी स्वतः मागच्या 4 वर्षांपासून या फील्डमध्ये टीचिंग करतोय. सिद्धेश्वर कोंगे सर मागच्या 5 ते 6 वर्षापासून या फील्डमध्ये टीचिंग करतात. सिद्धेश्वर कोंगे सर स्वतः ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर बँक ऑफ इंडिया मध्ये होते. जॉब करून त्यांनी क्लासेस चालू केले आणि ते तुम्हाला ऍग्रिकल्चर शिकवतात. म्हणजे हे प्रत्येक व्यक्ती कुठं ना कुठं कशात ना कशात यश मिळवलेलं आहे. आणि बाकीच्या गोष्टी आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या विद्यार्थ्यांना विचारा टीम सारथी बद्दल किंवा सारथी फॅमिली बद्दल, सारथीच्या ह्या वेगवेगळ्या फॅकल्टी बद्दल तुम्हाला रिझल्ट त्याच्यातून मिळेल किंवा चांगलाच मिळेल. तर हे 5 सब्जेक्ट ह्या 5 वेगवेगळ्या फॅकल्टी शिकवतात. आणि क्वांट शिकवायला राहुल मिसाळ सर, तर राहुल मिसाळ सरच क्वांट शिकवतील. नाही तर सर पहिले 4 लेक्चरला हे होते, नंतर दुसऱ्याला अजिबात असं होणार नाही. सुरुवात पासून शेवट हे सर करतील. इंग्लिशची सुरुवात ते शेवट प्रदीप पाटील सरच करतील. लॉजिकल रिझनिंग सुरुवात पासून शेवटीपर्यंत ज्ञानदेव वराडे सर शिकवतील. जनरल अवेअरनेस पूर्ण मी स्वतः शिकवेल आणि ऍग्रिकल्चर पूर्ण सिद्धेश्वर कोंगे सर शिकवतील. तर हे 5 विषय आणि 5 फॅकल्टी सारथी अचुअर्स बॅच 1 बद्दलचे. त्यानंतर थोडस पुढे गेलो सर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, सारथीची स्थापना अराउंड 2019 ला झालेली आहे. सारथीची स्थापना अराउंड 2019 ला झालेली आहे. 19, 20, 21, 22 सर मागच्या 3-3.5 वर्षामध्ये सारथीची काही अचिव्हमेंट आहे का किंवा सारथीचे काही रिझल्ट आहे का? मागचे काही विद्यार्थी पास झाले का सारथीमधून? तर हो, आतापर्यंत जर आपण विचार केला, मागच्या 1-2 वर्षाचाच विचार केला, 2021 मध्ये 300+ आपले विद्यार्थी ऑफिसर झाले किंवा 300+ विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन झालं. मग आरबीआय सारखे एक्झाम असेल, एसबीआय पीओ, एसबीआय सीबीओ सारखे एक्झाम असेल, एसबीआय क्लर्क, आयबीपीएस पीओ असेल, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर असेल, क्लेरिकलच्या पोस्ट असेल, ग्रामीण बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर असेल, ग्रामीण बँकांमध्ये क्लर्क असेल किंवा ह्या ज्या सगळ्याच पोस्ट आहे यांच्यामध्ये अशी वेगवेगळे एक्झाम मध्ये वेगवेगळे सिलेक्शन आणि जवळपास 300+ सिलेक्शन 2021 मध्ये झाले. 300+ सिलेक्शन 2021 मध्ये झाले टीम सारथीचे. तर त्यानंतर 2022 ची दमदार सुरुवात, 2022 चालूच झाले आणि आताची 3 महिने पूर्ण झाले. 2022 ला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च एसबीआय पीओचा निकाल लागला. 2022च्या एसबीआय पीओ मध्ये 5+ सिलेक्शन म्हणजे 5+ एसबीआय पीओ सारथीचे. आरआरबी पीओ ज्याला मी महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक मध्ये 30+ अधिकारी सारथी एज्युकेशन म्हणून झाले. आरआरबी असिस्टंटचे 30+ असतील, एसबीआय क्लर्क 40+ असतील, साऊथ इंडियन बँक असेल, सारस्वत बँक असेल, टीजीएसबी असेल, याच्यामध्ये हे वेगवेगळे सिलेक्शन. सोबत तर आज 1 एप्रिल आहे, ज्या दिवशी मी लेक्चर शूट करतोय 1 एप्रिल आहे. 1 एप्रिलला दरवर्षी रिझल्ट लागतात. तर ह्या वर्षी पण 1 एप्रिलला पीओ, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आणि क्लर्क रिझल्ट लागले. आतापर्यंत तरी 100-100+ रिझल्ट ह्या 3 पोस्ट मधून आणि इकडून विचार केला 30-30, 60 आणि 40, 100 आणि हे 150 आणि ते 150 म्हणजे सारथीने या वर्षी 2022च्या सुरुवातीला एक 300+ रिझल्ट आणलेले. अजून तर पूर्ण वर्ष जायचंय आणि निश्चितच खात्री आहे ह्या वर्षभरात
450 ते 500 प्लसचा आकडा टीम सारथी क्रॉस करेल. म्हणून रिझल्टच्या बाबतीत पण टीम सारथी कुठेही कमी नाहीये. 2021 चे रिझल्ट असतील किंवा 2022 चे रिझल्टची दमदार सुरुवात असेल. हे सगळे रिझल्ट आपले 2021-22 टीम सारथीचे. तर आता हे सगळं झालं, पण एक साधी गोष्ट आहे सर, साधी गोष्ट. साधा मला शर्ट जरी घ्यायचा सर, शर्ट तरी मी 4-5 शर्ट ट्राय करतो. मी 4-5 शर्ट काय करतो, ट्राय करतो. दुकानात ते घालून पाहतो, मला चांगले दिसतंय का त्याचा विचार करतो, मग शर्ट घेतो. इथं तर माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. इथं तर माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि मी आयुष्याचा प्रश्न मी असा लगेचच विश्वास ठेवून तर नाही घेऊ शकत. मी म्हणतो निश्चित घेऊ नको. आधी तू डेमो बघ. आधी तू काय कर, डेमो बघ. म्हणून आपण पहिले 3 दिवस सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. हे चॅनल सगळ्यांनी जॉईन करून ठेवा. सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाचं टेलिग्राम चॅनल आहे. हे चॅनल सगळ्यांनी जॉईन करून ठेवा. सोबत या टेलिग्राम चॅनलवर लिंक येतील आणि 11 तारखेपासून 11, 12 आणि 13 या 3 दिवशी सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाच्या युट्यूब चॅनलवर डेमो लेक्चर होतील फ्रीमध्ये. डेमो लेक्चर होतील. हे डेमो लेक्चर बघा. आधी आपल्याला शिकवलेलं समजतंय का, ह्या सगळ्या गोष्टी चेक करा आणि मगच ऍडमिशन घ्या. या सगळ्या गोष्टी चेक करा आणि मग ऍडमिशन घ्या. तर पहिले 3 दिवस हे डेमो लेक्चर असतील सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाच्या युट्यूब चॅनलवर. मग त्याच्यानंतर ऍडमिशन कसं घ्यायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी आम्ही त्या लेक्चर मधून सांगू. सोबत आपलं हे ऍप सर्वांनी डाउनलोड करून ठेवा. सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं ऍप आहे. हे ऍप सर्वांनी डाउनलोड करून ठेवा. सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं ऍप. त्याच्यावर सारथी अचिव्हर्स बॅच 1 म्हणून येईल. तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर येतील. तर त्या आपण तेव्हा डेमो लेक्चर मध्ये सांगू की बॅच कशी परचेस करायची, काय करायची. सध्या सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाचं टेलिग्राम चॅनल हे सगळ्यांनी जॉईन करून ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा, काही कॉमन डाऊट्स असतात. त्याच्यानंतर पण काही कॉमन डाऊट्स असतात. तर ऑनलाईन बॅच केल्यानंतर आम्ही ऑफलाईन बॅच साठी येऊ शकतो का? हो, निश्चित. तर मी आता ऑनलाईन बॅचला ऍडमिशन घेतलं आणि नंतर मला ऑफलाईन बॅचला यायचंय, मी येऊ शकतो का? हो, निश्चित येऊ शकतो. तर ऑनलाईन बॅच साठी भरलेली फीज ऑफलाईन बॅचला आल्यावर एकूण फीज मधून कमी होणार का? तर 50% फीज कमी होणार. म्हणजे जर 10,000 रुपये तू ऑनलाईन बॅचला भरलेले तर यातली 50% फी तुझी ग्राह्य धरल्या जाणार. म्हणजे 5,000 रुपये तुझी फीज काय करणार आणि ऑफलाईन मधून रिड्यूस करणार. 5,000 रुपये फी म्हणजे 50% फीज. कोणती पण तुझी फीज भरली असेल त्याच्या 50% फीज आपण ऑफलाईन मधून कमी करणार. म्हणजे तुम्ही ऑनलाईनला ऍडमिशन घेतल्यानंतर जरी ऑफलाईनला आले तरी तुझी 50% फीज कमी करून तुला रिमेनिंग फीज भरून ऑफलाईनला येण्याची गरज पडेल. तुला वाटलं सर मला फक्त ऑनलाईन करायचं, मला ऑफलाईनची गरज नाही, काही फरक पडत नाही. तू फक्त ऑनलाईन पण करू शकतो. त्यानंतर सर डेमो लेक्चर बघायला मिळतील का? याच्या आधी सांगितलं, निश्चित मिळतील. डेमो लेक्चर अवेलेबल राहतील युट्यूबला, निश्चित मिळतील. तर डेमो लेक्चर अटेंड करण्यासाठी नोंदणी करण्याची गरज आहे का? नोंदणी करण्याची गरज तर नाही. नोंदणी करण्याची काही गरज नाही. डायरेक्ट युट्यूबला तू लेक्चर बघू शकतो. तरी पण ह्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे. ह्याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्मची लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा गुगल फॉर्म भरून द्या. ह्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून एक गुगल फॉर्म भरून द्या. भरून देणं कंपल्सरी नाही, पण भरून द्या. तुम्हाला क्लास करून बाकीचे वेगवेगळ्या नोटिफिकेशन त्याच्यावर येतील. आणि तू डेमो लेक्चर साठी नोंदणी करण्याची गरज आहे का? केलं तरी चालेल, नाही केलं तरी काही अडचण नाही. पण आम्ही म्हणणार तुम्ही एकदा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी डेमो लेक्चर साठीची लिंक आहे गुगल फॉर्मची, तो गुगल फॉर्म भरून द्या. हे काही कॉमन डाऊट्स विद्यार्थ्यांचे असतात तर ते कॉमन डाऊट्स इथंच क्लिअर केले. ओके सर, त्याच्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी. सर टेलिग्राम चॅनल निश्चित जॉईन करा. सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाचं टेलिग्राम चॅनल. सगळ्या अपडेट ह्या टेलिग्राम चॅनलवर येतील. सर लेक्चर पहिले सुरुवातीचे लेक्चर युट्यूबला होतील 2-3 दिवस डेमो लेक्चर आणि त्याच्यानंतर मेन लेक्चर हे ऍपवर चालतात.
पेड मध्ये सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाच्या ऍपवर, पण पहिले 3-4 दिवस सारथी एज्युकेशन औरंगाबाद नावाचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर लेक्चर चालतील. सर मला काही हेल्प लागली, मला इन्क्वायरी करायची आहे, तर 8694947070 ह्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. 8694947070 या नंबरवर कॉल करू शकता. तर मला काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल, टेक्निकल हेल्पसाठी तू इकडं कोणगे सरांना कॉल करू शकतो किंवा मला स्वतःला कॉल करू शकतो. जर तुझ्या सगळ्याच गोष्टी इथून फुलफिल झाल्या नाही तर तू निश्चित मला किंवा कोणगे सरांना कॉल करू शकतो. आणि सर बँक रिलेटेड एक्झाम बद्दल मला काही माहिती पाहिजे, बँक रिलेटेड एक्झामची, तर तू राहुल मिसाळ सरांना ह्या नंबरवर कॉल करू शकतो. म्हणून तुला हे काही कॉन्टॅक्ट नंबर प्लस आपलं टेलिग्राम चॅनल आणि हे सारथीचं युट्यूब चॅनल, हे सगळ्या चॅनलला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. पुढच्या सर्व अपडेट याच्यावर येतील, पुढच्या सर्व अपडेट याच्यावर येतील. तर चालेल, भेटूया आपण लवकरच 11 तारखेपासून चालू होणाऱ्या सारथी अचिव्हर्स बॅच 1 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.